मला असं वाटतं आपल्याकडे तितका वेळ आहे. पाहुणे वाट पाहतायत. अनिल अनिल हॅलो अनिल वागेश्वर रोड संघाचा अनिल 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 जरा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच पाहुणे वाट पाहतायत. अनिल आपण लक्ष असू द्या सर्व खेळाडूंचा. मॅचेस लाईव्ह आहेत मित्रांनो. वारंवार सूचना द्यायला लावू नका. पाहुणे इथे चषक घेऊन उभे आहेत. अनिल आम्ही वारंवार सूचना देत आहोत मॅन ऑफ द मॅच साठी. जरा फास्ट आहे अनिल कारण मान्यवर इथे उभे झालेले आहेत. एक जबरदस्त खेळी आपण पाहिली अनिलची आणि नक्कीच सलग 3 स्विचेसचे षटकार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मी तर पहिल्यांदा पाहिले. सलग 3 षटकार. स्विचेसचे फटके येतात मी मान्य करतो, परंतु सलग 3 षटकार त्याने ठोकले आज. जरूर यजमानांच्या विरोधात आले असले तरी सुद्धा त्याने मारलेत, हे देखील तितकंच सत्य आहे. थोडे नाराज आहेत, परंतु मला असं वाटते की कामगिरी येत्या काळामध्ये दमदार करतील. त्यांना देखील शुभेच्छा. आमचे पाहुणे त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा किताब मात्र देतोय तो अनिलला. 14 चेंडू 37 धावा त्याने मात्र आपल्या इनिंग मध्ये कुठल्या. या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच सामनावीराचा किताब पटकावला तो या मॅच मध्ये अनिल याने आणि त्याला इथे पारितोषिक देण्यात येते पाहुण्यांच्या शुभ हस्ते. संजयजी शेळके आणि त्यांच्या समवेत हरिनामजी दोंडगे बाबा यांच्या शुभ हस्ते अनिलला इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येतोय. आणि आता आपण कॉंग्रॅच्युलेशन मी पाहुण्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. अनिल थोडं थांबवतो बोलणं. मी काय प्रश्न एवढे विचारत नाहीये, मी इतक्या लांबून आलोय तर प्रश्न तर विचारलेच पाहिजेत. कसं वाटतं सोनार सिद्ध चषक खेळत असताना 5वं पर्व या स्पर्धेचं? मस्त आहे, खूप छान केलंय आणि ग्राउंड वगैरे पण काय पावसामुळे थोडा हे झालंय पण काय ओके होणार. आता काय ऊन पण आहे त्या हिशोबाने पिच पण अजून कडक होणार आणि अजून आम्ही जोरात खेळणार. एक गोष्ट आहे की दरवर्षी सोनार सिद्ध चषक तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक घेऊन येतं. असं काय तुला अपेक्षित आहे की आयोजकांनी आणखी काय भर करावी तुमच्या खेळाडूंसाठी पंचक्रोशीतले? कारण ते तयार आहेत, परंतु तुमच्याकडून काहीतरी त्यांना हवंय की तुम्ही सांगा की आम्ही आणखी त्यामध्ये भर करू. निश्चितच तो सांगतो की जे काही करतायत ते मात्र तितकंच दमदार आहे. तुम्हाला शुभेच्छा असतील. मॅच मात्र इथे ऑन होते. कॉंग्रॅच्युलेशन टू अनिल. आणि या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये भाईजान यांना. धन्यवाद समीर सर. तो स्ट्राइक पे बल्लेबाज स्ट्राइक पे बल्लेबाज दर्शन. नॉन स्ट्राइक पे उनका साथ देते हुए बंटी पाटिल. आज के दिन का पहली फेरी का तीसरा मैच सोनार सिद्ध ढाटा वे बनाम वैभव विलास मलखरवाड़ी. इस बार पहली गेंद के बाद इस बार अच्छी कैच और विकेट कीपर के हाथों में बड़ी मछली जाल में फंसी. दर्शन बैक टू द पैवेलियन. डीजे को मौका. थैंक यू डीजे. यहाँ पर गेंदबाज सिद्धू मोरे जिन्होंने अच्छी गेंदबाजी की और बड़ी मछली को जाल में फांस लिया. नए बल्लेबाज अल्पेश. नए बल्लेबाज अल्पेश सनस. नौ स्ट्राइक पे बंटी पाटिल और गेंदबाजी के लिए आते हुए सोनार सिद्ध ढाटा एक ही जानिब से ओपनर गेंदबाज सिद्धू मोरे. क्या रणनीति रहेगी, क्या स्ट्रैटेजी रहेगी, जबकि पहले टॉस जीतकर फील्डिंग का मुजाफा लिया. दावती बल्लेबाजी करने के लिए टीम वैभव मलखरवाड़ी टीम को इस बार फिर से एक बार गेंद हवा में खुद फिर से एक बार बैक टू बैक 2 गेंदों में 2 विकेट हासिल किए गेंदबाज सिद्धू मोरे ने. डीजे को मौका.
ऐसा लग रहा है उमेश जी कि इन्होंने पहले ही सेट होकर मन बना लिया था कि चक्रियों में फांस लेंगे। अब बैक टू बैक 2 गेंदों में 2 विकेट हासिल किए गेंदबाज सिद्धू मौर्य ने। तो क्या आज के दिन में विकेट की हैट्रिक लगाने में कामयाब होंगे गेंदबाज सिद्धू मौर्य, जबकि नए बल्लेबाज नितिन आते हुए। तो पूरी जिम्मेदारी के साथ नितिन को बल्लेबाजी करनी होगी, अपनी डूबती नैया को किनारे पर लाना होगा, क्योंकि दोस्तों अक्सर कहा जाता है सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। तो यहाँ पर दिशा पर आना है, किनारे पर जाना है तो दिशा को बदलना होगा, और जो दिशा हो रही है, जो गेंदबाज विकेट का पतन कर रहा है उसे रोकना होगा। क्या नितिन इस स्ट्रेटेजी में कामयाब होंगे? तो फिर से एक बार सिद्धू मौर्य अपने ओर की विकेट की हैट्रिक की गेंद डालने के लिए तैयार। इस बार अच्छी गेंद, अच्छा शॉट लगा लॉन्ग द कॉर्पोरेट गेंद लॉन्ग ऑन, दिशा के करीब जाती हुई ट्रैवल होती हुई सोनार सिद्ध चौकार। दोस्तों क्रिकेट गेम इज ग्लोरियस ऑफ अनसर्टेनिटी। क्रिकेट एक शानदार खेल है, कभी भी रंग बदल सकता है। बैक टू बैक 2 गेंदों पे 2 विकेट हासिल किए थे गेंदबाज सिद्धू मौर्य ने। चौथी गेंद पर प्रहार किया बल्लेबाज नितिन ने, अपने इरादे स्पष्ट किए और अपनी डूबती नैया को किनारे पर लाने का थोड़ा सा हौसला जरूर दिखाया है बल्लेबाज नितिन ने। 4 गेंदें हो चुकी है स्कोर पर, स्कोर जा पहुंचा है 4 रन 2 विकेटों के नुकसान पर। फिर से एक बार सिद्धू मौर्य, इस बार स्क्वायर कट किया, रूम बनाकर खेल दिया है, थर्ड मैन रीजन गेंद ट्रैवल होती हुई बाउंड्री लाइन के बाहर, बैक टू बैक दूसरा चौकार। थैंक यू डीजे। तो यहाँ पर 3 गेंदों पे शांत रखा था गेंदबाज सिद्धू मौर्य ने, पर इसके बाद अपने बल्लेबाजी का नजराना पेश किया बल्लेबाज नितिन ने। बैक टू बैक 2 गेंदों पे 2 चौके जड़े और अपने स्कोर टीम का स्कोर खड़ा किया है 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। फिर से एक बार रूम बनाकर खेल दिया, नजाकत बड़ा शॉट, भाग मिल्खा भाग, गेंद थर्ड मैन बाउंड्री के करीब, सीमा पार, सोनार सिद्ध चौकार। और ये हैट्रिक लगाते हुए एक बल्लेबाज नितिन। हेलो हेलो हेलो, थैंक यू डीजे। थँक यू डीजे। थँक्यू। नुसती नजाकत नव्हती सर भाईजान, यामध्ये शाही नजाकत होती, कारण ज्या पद्धतीने 3 फटके त्याने खेचलेत, स्क्वेअर कटचे 3ही फटके, सीटचा टप्पा आपण पाहिला तर गुड लेंथ आणि ओव्हर पिचच्या अगदी मधोमध होता। 2 फलंदाज लटकले त्या बॉलवरती। जेव्हा तुमच्यापासून दूरवरचे चेंडू असतात ना, तेव्हा बॅट्समनला ते आवडत नाहीत। जेवढे चेंडू अंगावरती येतात ना, तेवढं त्यांना आवडतं, आणि जेव्हा थोडे दूरवरचे चेंडू ठेवले सीधने, त्यावेळी विकेट घेतल्या, परंतु या बॅट्समनने ओळखले की लेंथ शॉर्ट आहे, आपल्याला जागा मिळते, आणि ती जागा परफेक्ट शोधली। जसा एखादा शाही नजाकत आपण म्हटले ना, की डेलिकेट टच केले आणि त्यावरती चौकार, म्हणजे फोर्सपेक्षा युक्तीचा वापर करत सिद्ध मोरेच्या विरोधात 3 चौकार त्याने मात्र खेचले। परंतु मी कौतुक करेल सिद्धचं देखील की त्याने 2 विकेट आपल्या टीमसाठी घेतल्या। धन्यवाद सर। तो फिर से एक बार एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 12 रन, जबकि 3 लगातार चौके लगाए बल्लेबाज नितिन ने। गेंदबाजी मार्ग पर नितेश मौर्य। इस बार फिर से एक बार गुडलेंस स्पॉट पे टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी उछाल लेती हुई अनएक्सपेक्टेड बाउंस जिसे कहा जाता है, सीधा विकेट कीपर के दस्तानों में कोई रन की गुंजाइश नहीं। हर गुंजाइश को खारिज करते हुए गेंदबाज नितेश मौर्य, जो कि पहले पावर प्ले के ओवर में 12 रन खर्च किए, 2 विकेट हासिल किए थे गेंदबाज सिद्धू मौर्य ने, पर उसे प्रत्युत्तर देते हुए बल्लेबाज नितिन ने लाजवाब बल्लेबाजी का प्रक्षेपण किया था। और समीर सर ने भी उनकी शाबाश की दी, क्योंकि बल्लेबाज ने उस गेंद को देखा परखा और नजाकत का इस्तेमाल करते हुए प्रॉपर क्रिकेटिंग शॉट लगाए थे। फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद दक्ष पंच अंपायर अपने बाजुए खोले, आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए। मेरी परिभाषा में अक्सर कहता हूं, प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए। इस तरह का चित्र इस प्रतियोगिता में गेंदबाज के द्वारा दिखाई देता हुआ अत्यधिक रन की बढ़ोतरी, स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा है 13 रन 2 विकेटों के नुकसान पर। तो फिर से एक बार नितेश मौर्य गेंदबाजी करेंगे बंटी पाटिल।
इस बार अच्छी गेंद, नजाकत वाला शॉट, स्क्वायर कट करना चाहते थे, बैकफुट पर जाके हल्के से स्टीयर किया, डीप पॉइंट की दिशा में गेंद ट्रैवल होती है। तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों ही आंखों में इशारा करते हुए चीते की दौड़ लगाते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 15 रन। जबकि दूसरा ओवर प्रगति पर 4 ओवर का होने वाला क्रिकेट का घमासान युद्ध इस क्रिकेट की पंडरी पर डू एंड डाई, करो या मरो। इस प्रतियोगिता में फिर से एक बार नितेश मोरे गेंदबाजी करेंगे बंटी पाटिल के लिए। इस बार जड़ में डालने की कोशिश, शॉट मिड ऑफ की दिशा में खेला हुआ शॉट, वहां पर खिलाड़ी मौजूद, जब तक फील करते हैं तब तक एक ही रन पर संतुष्ट होते हुए इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे गुण लेखक उमेश जी हमें बतलाते हुए 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। जबकि लगातार 3 गेंदों में 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज नितिन अब स्ट्राइक पर आते हुए, क्या रणनीति रहेगी, क्या स्ट्रेटेजी रहेगी, क्या नितेश उन्हें अपने चक्रों में फांसने में कामयाब होंगे। तो फिर से एक बार नितेश अपने छोर की अगली गेंद नितिन के लिए। इस बार फिर से एक बार बैकफुट पर जाकर हल्का तो स्टीयर किया, पॉइंट की दिशा में 2 खिलाड़ी गेंद के नीचे दौड़ते हुए। तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 अंकों के साथ स्कोर जा पहुंचा है 18 यानी सबका चहीता जर्सी नंबर 18 विराट कोहली, अनुष्का शर्मा का हीरो जिसे कहा जाता है, जिसके ज्यादा फैन फॉलोवर है, उनका जर्सी नंबर 18 स्कोर बोर्ड पर आता हुआ 2 विकेटों के नुकसान पर। फिर से एक बार नितेश अपने ओवर की 5वीं गेंद। इस बार पल्लू स्कूप तिलक रत्ने दिलशान स्टाइल में खेलने का प्रयास, पर खिलाड़ी लॉन्ग स्टॉप बैकवर्ड लॉन्ग लेग की दिशा में जरूर मैदान तैनात थे मंदार बामुगड़े, उनके हाथों में जब तक गेंद जाती है तब तक 1 रन आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 19 रन। इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी। स्ट्राइक पे बल्लेबाज बंटी पाटिल। फिर से एक बार नितेश मोरे अपने ओवर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार। इस बार जड़ में डालने की कोशिश, सीधे बल्ले से खेल दिया। फिर से एक बार पॉइंट की रीजन में खिलाड़ी मौजूद, 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। अंपायर सर का इशारा, ओवर की समाप्ति। ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 2 विकेटों के नुकसान पर 20 रन। प्रति ओवर 10 के औसत से बल्लेबाजी करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम वैभव विलन मलकरवाड़ी। पहले ओवर में गेंदबाज सिद्धू मोरे ने 12 रन खर्च किए थे। वॉलंटियर्स पानी लेकर जाए मैदान में प्लीज। एक वेगळं क्रिकेट आपण या संपूर्ण परिसरामध्ये नेहमी पाहतो. पंचक्रोशीचे आज लॉट्स आहेत. मला असं वाटतं नेक्स्ट मॅच देखील दाटाव बी आहे. आता सोनार सिद्ध दाटाव ए खेळतोय व नेक्स्ट मॅच असेल सोनार सिद्ध दाटाव बी आणि त्यांच्या विरोधात असेल वरसई हा संघ. मैदानात पाणी घेऊन जायचं, कृपया सहकार्य करायचंय. सहकार्य करा, पाण्याची व्यवस्था त्वरित करा. आणि एक गोष्ट आहे की मगाशी एका खेळाडूचं कौतुक करणं थोडं समालोचकाला कठीण काम आहे, परंतु त्यानं जे काम केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवणं देखील तितकंच गरजेचं आहे. सिद्ध मगाशी गोलंदाजी करत होता. क्रिकेटमध्ये काही खेळाडू असे आहेत ना की त्यांचे स्वतःचे फॅन क्लब तयार झालेत आणि सिद्ध मोरे याच क्रीडांगणावरती रील्स तयार करतो क्रिकेटच्या आणि त्या इतक्या म्हणजे सुपर हिट होतात, सुपर डुपर हिट होतात. ज्यानं पहिलं षटक टाकलं की त्याचा एक फॅन क्लब वेगळा आहे, हे सर्वांना ठाऊक आहे आणि तो तुमच्या दाटावचा आहे. नुसतं कोणालाच माहिती नाहीये तर त्याला म्हणजे भारतातील जे टेनिस क्रिकेटपटू आहेत मोठमोठे, अगदी विजय पावलेपासून सर्वात मोठे जे असतील खेळाडू या मैदानावरती येत आहेत ते त्याला फॉलो करतात. म्हणजे इतकं लोकांना म्हणजे इंस्टाग्रामचा म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून, आणि नुसतं सोशल मीडियावरती नाही तर खेळ देखील तितकाच चांगला आहे, त्याचा गोलंदाजी देखील तितकीच चांगली आहे. तर हा दाटावचा खेळाडू आहे. मला असं वाटतं रोह्यामधला माझा पहिला मित्र कोण असेल तर तो सिद्ध मोरे होता. कारण मला देखील म्हणजे माझ्या व्हिडिओज मला देखील माहिती नव्हत्या की इतक्या प्रचलित झाल्या, त्यांनी त्या केल्या होत्या. तर सिद्ध मोरेचं मी विशेष कौतुक करेल, त्यामध्ये दाटावकरांचं मी विशेष कौतुक करेल की इतका चांगला खेळाडू तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटला दिलात. मॅचला पुन्हा एक सुरुवात होते. जाऊया तिसऱ्या षटकामध्ये. तो फिर से एक बार निजी पहला टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज मंदार बामुगड़े, स्ट्राइक पे बल्लेबाज बंटी पाटिल, नॉन स्ट्राइक पे नितिन. तो गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज मंदार गेंदबाजी करने के लिए तैयार. इस बार पटकी भी गेंद से खेल दिया, टैप शॉट के थर्ड मैन रीजन बाउंड्री लाइन के बाहर. यह है सोनार सिद्ध चौकार. थैंक यू. हॅलो हॅलो भाईजान, आता या शॉटला काय म्हणाल?
हे टॅप केलं होतं, डबल टॅप. म्हणजे अँड्रमला मला अजून आठवतंय की अँड्रम क्रिकेटमध्ये टॅप अलाउड नसायचं, बरोबर ना. टॅप अलाउड नाही अँड्रम क्रिकेटमध्ये. आता इथे डेंजर टॅप होता, असा टॅप की जो शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून मात्र निघून गेला. चौकार. धावा कुठेही लागून येऊ दे, बॅटला लागून येऊ दे, अंगाला लागून येऊ दे, नाही तर बॉलरने त्यात देऊ दे, परंतु बॅट्समॅनला धावा हवे असतात. तो यहाँ पर समीर सर किस्मत का चौका मिला, बल्लेबाज बंटी पाटिल को स्कोर जा पहुंचा 24 रन. पहली गेंद पर चौके के साथ आगाज किया मंदार बामुगड़े का. इस बार पैडल स्वीप, घुटना टेक, तमाशा देख, गेंद बाउंड्री लाइन के करीब, वहां पर फील्डर मौजूद, विकेट का पतन, डीजे को मौका. थैंक यू डीजे, थैंक यू डीजे. समीर सर, आपने जो तारीफ की थी सिद्धू मोरे के लिए, उसके लिए जो तालियों की बौछार होनी चाहिए, उसके लिए एक शेर अर्ज करना चाहूंगा. वो गुलाबी क्या जिसमें लाली ना हो, वो गुलाबी क्या जिसमें लाली ना हो, वो ससुराली क्या जिसमें साली ना हो, और वो क्रिकेट का मैदान ही क्या दोस्तों जिसमें ताली ना हो. तो तालियां बजाकर सिद्धू मोरे का स्वागत किया जाए, क्योंकि हमारे समीर सर ने अभी भी कहा कि इंस्टाग्राम पर टेनिस क्रिकेट के तमाम दिग्गज बल्लेबाजों ने उसकी फैन फॉलोअर में तारीफ की, और वही विकेट कीपर के नजर आते हुए सिद्धू मोरे. तो यहाँ पर दूसरी गेंद पर चौवा लगाया, पहली गेंद पर चौवा लगाया था, दूसरी गेंद पर वापसी का रास्ता दिखलाया मंदार बामुगड़े ने बंटी पाटिल को. नए बल्लेबाज सचिन आते हुए. भाई भाई हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, इस तरह की जोड़ी इस मैदान पर 24 रन 3 विकेटों के नुकसान पर. जबकि तीसरा ओवर प्रगति पर गेंदबाजी मार्ग पर मंदार बामुगड़े गेंदबाजी करेंगे. बल्लेबाज स्ट्राइक पे बल्लेबाज सचिन, नॉन स्ट्राइक पे नितिन, और गेंदबाजी करेंगे मंदार बामुगड़े. अपने ओर की तीसरी गेंद, राइट आर्म राउंड विकेट. इस बार अच्छी गेंद जड़ में डालने की कोशिश, भाई को अचंभित किया, और यहाँ पर खुद के फॉलो थ्रो में गेंद को गैदर करने का प्रयास था. अच्छी शॉट लगाई थी, पर दोस्तों किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, और आज साथ मिला है बल्लेबाज सचिन का. और इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन तीसरा ओवर प्रगति पर, जबकि 3 विकेटों के नुकसान पर. तो फिर से एक बार मंदार बामुगड़े गेंदबाजी करेंगे अपने स्पेल की चौथी गेंद. सामना करेंगे बल्लेबाज नितिन, जिन्होंने लगातार 3 गेंदों में 3 चौके लगाकर इस प्रतियोगी का आगाज किया था, और निजी 15 रन पर बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज नितिन गेंदबाजी करेंगे. मंदार बामुगड़े मैन फ्रॉम सोनार सीधा टाटाव एक ही जानिब से गेंदबाजी करेंगे. अपने स्पेल की चौथी गेंद डालने के लिए तैयार, 3 चौकों की सहायता से खेलते हुए बल्लेबाज नितिन के लिए. इससे एक बार आड़े बल्ले से खेला हुआ शॉट मिड ऑन की दिशा में, गेंद के नीचे नरेश जब तक जाते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए. इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 27 रन 3 विकेटों के नुकसान पर. थोड़ा सा कम बैक किया है गेंदबाज मंदार बामुगड़े ने, जबकि पहले ओवर में सिद्धू के 12 रन खर्च किए थे, नितेश ने 8 रन खर्च किए थे. मंदार फिर से अभी अपने ओवर की 5वीं गेंद डालने के लिए तैयार. 4 गेंदों में मात्र 7 रन खर्च किए, 1 विकेट. बंटी पाटिल जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया था गेंदबाज मंदार बामुगड़े ने. फिर सामना करेंगे बल्लेबाज सचिन. इस बार अच्छा शॉट मिड ऑन की दिशा में, वहां पर नीलेश मस्कर जब तक गेंद के नीचे आते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने चीते की दौड़ लगाते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए. इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 29 रन. तीसरा ओवर प्रगति पर, इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी. स्ट्राइक पे बल्लेबाज नितिन. इसके बाद होने वाला मुकाबला आज के दिन का पहली फेरी का चौथा और आखिरी मुकाबला होगा. टीम सोनार सीधा ढाटाव, सोनार सीधा ढाटाव बनाम टीम सनी रेवान वर्से. दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए पिंडाल में. तो फिर से एक बार गेंदबाज मंदार बामुगड़े अपने स्पेल की आखिरी गेंद. सामना करेंगे बल्लेबाज नितिन. इस बार अच्छी गेंद, नजाकत, बड़ा शॉट रूम बनाकर खेल दिया है.
लॉन्ग लेग की दिशा में वहां पर खिलाड़ी जब तक फील करते हैं उदय तब तक 2 रन आसानी से मुकम्मल। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 31 रन 3 विकेटों के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति के बाद। एक गोष्ट नक्कीच भाईजान मी तुम्हाला विचारेल की रोहा असेल किंवा या संपूर्ण विभागामध्ये तुम्ही जेव्हा समालोचन करता तेव्हा प्रत्येक क्रीडांगणाची परिसीमा इतकीच असते की मात्र काही क्रीडांगण छोटे आहेत की बाबा सहजरित्या सीमापार षटकार चौकार जातात? मला हे ऐकायला आवडेल कारण मी कालपासून हो की नहीं नक्कीच मला तुम्ही निश्चितच सांगा की क्रीडांगणाची परिसीमा छोटी असते याच्यापेक्षा की मोठी असते? समीर सर, जिस तरह से क्रीडांगण यहाँ पर बनाया गया है ये क्रीड़ा संकुल ढाटा हमारे लिए नंदनवन कहा जाएगा क्योंकि ये 60 सर्कल का यार्ड रहता है, काफी लंबा छक्का रहता है और खेड़ो पड़े गांव में जहाँ पर थोड़ी सी खेती बीती का मैदान होने के कारण अनुकर जगह कम होने की वजह से थोड़ा सा शॉर्ट क्रीज या बाउंड्री बनाई जाती है, उसके वजह से ये सबसे लंबा। और यहाँ पर कृष्णा सातपुते सर ने सबसे लंबा छक्का लगाया था सोनार सीता चषक 2019 में। हे खरं आहे कारण विशेष मी कौतुक यासाठी करेल आयोजकांचं, जेवढी बाउंड्री लाईन दूर ना तेवढं बॉलरला थोडं साथ आहे। जे बॉलर जे तुमचे आता फटके खेचतायत ना तिथे बॅट्समनचा दम लागतोय थोडा। बॅट्समन जे सहजरित्या येतात ना लिडिंग एज लागले तरी बॉल सीमापार जातो मग बॅट्समन सरस ठरतो, त्याचा इथे खरा दम लागतोय आणि जेव्हा बॅट्समनचा दम लागतो ना तेव्हा मॅच मध्ये थोडी रंगतदार वेगळी येते, एक वेगळी मजा असते। जाऊया पुन्हा एकदा चौथ्या ओव्हर मध्ये। तो स्लो ओवर की गेंदबाजी विनेश डेथ और स्पेशलिस्ट इस बार सटीक यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया था पर लाजवाब एफर्ट बल्लेबाज सचिन द्वारा जिन्होंने यॉर्कर। समीर सर, क्रिकेट में 2 कर को यह सम्मान दिया जाता है, सर सचिन रमेश तेंदुलकर और यॉर्कर, और उसी तरह से सम्मान दिया था गेंदबाज विनेश ने यॉर्कर किस्म की गेंद थी सचिन को और उसी तरह से अच्छा सम्मान पूर्वक खेल दिया बल्लेबाज सचिन ने। स्कोर जा पहुंचा है 33 रन स्कोर बोर्ड पर, जबकि स्लॉगर डेथ और स्पेशलिस्ट हनामारी का शतक लेकर आते हुए गेंदबाज विघ्नेश गेंदबाजी करने के लिए तैयार। स्ट्राइक पे बल्लेबाज सचिन। इस बार आड़े बल्ले से खेल दिया लॉन्ग बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, वहां पर खिलाड़ी जब तक फील्ड करते हैं थ्रो करते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने अच्छी रनिंग द विकेट अच्छा तालमेल करते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 35 रन स्कोर बोर्ड पर, जबकि स्लॉगर अनामारी का शतक लेकर आते हुए गेंदबाज सोनार सीधा दाटा की जानिब से विनेश गेंदबाजी करेंगे फिर से एक बार सचिन के लिए। दोनों बल्लेबाज लाजवाब एफर्ट दिखलाते हुए अपने वैभव मलखनवाड़ी की जानिब से, जबकि पहले ओवर में 2 बल्लेबाजों को झटके दिए थे सिद्धू मौर्य ने। फिर से एक बार विनेश, फिर से एक बार यॉर्कर सटीक यॉर्कर और दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट होता हुआ बल्लेबाज आउट। थैंक यू डीजे। तो यहाँ पर गेंदबाज की सराहना करने की, खुद के फॉलो थ्रो में गेंद को गैदर किया, रुकाया और सीधा विकेट प्राप्त करते हुए बल्लेबाज सचिन को वापसी का रास्ता। नए बल्लेबाज अविनाश जिनके नाम में नाश लिखा है नॉन स्ट्राइक एंड पर, क्या उन्हें मौका मिलेगा बल्लेबाजी करने का? जबकि 3 चवों की सहायता से खेलते हुए बल्लेबाज जिन्होंने इस प्रतियोगिता में चवों की हैट्रिक लगाई थी वो बल्लेबाज नितिन स्ट्राइक पर और गेंदबाजी करते हुए सोनार सीधा ढाटाव की जानिब से डेथ और स्पेशलिस्ट गेंदबाज विनेश गेंदबाजी करेंगे अपने ओवर की चौथी गेंद। इस बार गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल न कर सके, फिर से एक बार यहां पर विकेट का पतन, डीजे को मौका। क्यों विनेश के ऊपर भरोसा रखा कप्तान ने और डेथ और स्पेशलिस्ट के लिए गेंदबाजी के लिए आमंत्रित किया। बैक टू बैक 2 बल्लेबाज को रनआउट के स्वरूप में वापसी का रास्ता दिखलाया, जिन्होंने 9 गेंदों का सामना किया था और 21 रनों की बौछार की थी। वो बल्लेबाज नितिन को वापसी का रास्ता दिखलाया गेंदबाज विनेश ने। अभी भी इस ओवर की 2 गेंदें आना बाकी। स्ट्राइक पे बल्लेबाज अविनाश, क्या इस गेंदबाज का नाश करने में कामयाब होंगे या फिर से एक बार अपनी स्ट्रेटेजी में अपनी
गेंदबाजी के लाइनों लाइन से गेंदबाजी करने में कामयाब होंगे गेंदबाज विनेश। अपने ओर की 5वीं गेंद सामना करेंगे अविनाश। इस बार अच्छी गेंद धीमी गति से डाली हुई गेंद पिचिंग न कर सके, मिस्ट्रोक जरूर हुआ था शॉर्ट मिड ऑन की दिशा में। गेंद के नीचे नरेश जब तक फील्ड करते हैं तब तक 2 रन आसानी से मुकम्मल किए, तो 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 37 रन 5 विकेटों के नुकसान पर। इस ओवर की इस इनिंग की आखिरी एक गेंद आना बाकी। सामना करेंगे फिर से एक बार बल्लेबाज अविनाश। क्या इस आखिरी गेंद के ऊपर बड़ा हिट होगा, चौवा आएगा, छक्का आएगा, या उन्हें रोकने में कामयाब होंगे गेंदबाज विनेश? क्योंकि दोस्तों नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, आगाज को अंजाम किया नहीं जाता। तो फिर से एक बार क्या विनेश इस गेंद के ऊपर विकेट हासिल करेंगे, डॉट कराएंगे, या अविनाश बड़ा प्रहार करने में कामयाब होंगे? फिर से एक बार फील्डिंग चेंज करते हुए यहाँ पर विनेश गेंदबाजी मार्ग पर अपने ओर की अपनी इनिंग की इस पहले पारी की आखिरी गेंद डालेंगे। सामना करेंगे बल्लेबाज अविनाश। अविनाश एक हार्ड हिटर बल्लेबाज है जो आखिरी गेंदों के ऊपर अपना बल्ला खोलते हैं। क्या इस गेंद के ऊपर प्रहार होगा? पर इस गेंद के ऊपर प्रहार नहीं, गेंद फ्लाई स्लिप से उदय वहां पर मौजूद थे जब तक फील्ड करते हैं। 1 ही रन पर संतुष्ट, इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 38 रन। तो यहाँ पर पहले सत्र का खेल समाप्त हो चुका है। पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए वैभव विलन मलकनवाड़ी टीम ने निर्धारित 24 गेंदों में 38 रन बनाए और 39 रनों का लक्ष्य खड़ा किया है टीम सोनार सिद्ध डाटा ए टीम के सामने। तो पहले ओवर में आए थे गेंदबाज सिद्धू मोरे जिन्होंने 12 रन खर्च किए, 2 विकेट हासिल किए। दूसरा ओवर लेकर आए थे गेंदबाज नितेश मोरे जिन्होंने 9 रन खर्च किए, कोई विकेट उनके हाथ नहीं लगी। तीसरे ओवर लेकर आए थे गेंदबाज मंदार जिन्होंने 11 रन खर्च किए, 1 विकेट हासिल की। और चौथा ओवर लेकर आए गेंदबाज विनय डेथ और स्पेशलिस्ट जिन्होंने 7 रन खर्च किए, कोई विकेट उनके हाथ नहीं लगी। स्कोर जा पहुंचा है 24 गेंदों की समाप्ति के बाद 38 रन और जीतने के लिए 39 रनों की जरूरत। तो दूसरे सत्र के लिए माइक्रोफोन पर मैं आमंत्रित करता हूं माई बोली मराठी भाषा में हमारे ज्येष्ठ समालोचक मैन फ्रॉम नौखार प्रदीप जी बोईसर के पास। धन्यवाद। धन्यवाद भाईजान। तर आपण या सामन्याचा पूर्वार्ध ऐकला, तर या सामन्याचा उत्तरार्ध ऐकण्यासाठी मी मायक्रोफोन ते घेऊन जातोय या सोनार सिद्ध चषकाकडे। तर प्रथमतः आपण नाणेफेकीचा कल बघून घ्यायचा आहे। संघ आहे का उपस्थित? हॅलो, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या। मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि आता पहा फोटो सेशन हे फार महत्त्वाचं आहे। कालही देखील मी सांगितलं सतीजी जाधव यांना की आता तुम्ही 35 जणांचा एक फोटो काढला बरोबर, पुढच्या वर्षी जो तुमचा बॅनर आहे ना तिथेच असेल, त्यामध्ये तो फोटो दिसायला हवा। सेम तेच टीम, गेली 4 वर्ष तेच आयोजक आणि या वर्षी 5वं पर्व आहे। आणि जो मगाशी 35 जणांचा फोटो होता ना तो मस्तपैकी पुढच्या वर्षी फ्रंटला आणा। सगळेजण टी शर्ट ते अजूनही सदम्यात आहेत बघा, तिकडे ऊन त्यांना अजिबात लागत नाहीये। सर्वजण पाहत आहेत की आपण मॅच हारलो, त्याचा जो एक धक्का असतो ना तो अजूनही त्यांना सहन झालेला नाहीये। ते आज दिवसभर तिथेच राहतील। आजचा दिवस थोडासा निराश आहे, परंतु दुपारनंतर एकदा जेवण झालं की पचवतील आणि पुन्हा एकदा आपण आयोजक आहेत, आयोजकाची भूमिका आपल्याला पार पाडायची आहे या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा वाटचाल करतील। परंतु तुम्ही दमदार आयोजन केलं, एक तर क्रीडांगण इतकं सुंदर आहे। कालच्या रात्री मला जेव्हा 11:30 वाजता फोन केला सतीश जाधव यांनी की पाऊस तर पडलाय, परंतु आम्ही घेतले मेहनत, आम्ही ताडपत्रीने सर्व कव्हर केलंय। दुसऱ्या दिवशी सकाळचा पहिला चेंडू तेजस माळीला जो बाउन्सर पडला, मला असं वाटलं की खेळपट्टीवरती पाऊसच पडला नाही। म्हणजे किती खेळपट्टीला कशी जपणूक आहे पहा। म्हणजे घरचं अंगण जसं आपण जेव्हा तयार करतो किंवा सारवतो किंवा खळा म्हणतात ना की जिथे भात ठेवला जातो, खळाच बोलतात ना त्याला कसं सारवून मस्तपैकी ठेवलं जातं, तसं या खेळपट्टीची निगा आजकाल राखली जाते। म्हणजे किती क्रिकेटवरती प्रेम आहे आयोजकांचं। आणि आयोजक म्हटल्यानंतर नुसते आयोजक नाही तर ती जबाबदारी असते, जबाबदारी, आणि ती जबाबदारी मला असं वाटते अगदी विशिष्टरित्या ते पार पाडतायत, म्हणून त्यांच्या चषकावरती कित्येक जण मात्र प्रेम करतात। आणि तब्बल 5वं पर्व या स्पर्धेचं आणि त्या 5व्या पर्वामध्ये मला देखील संधी मिळाली इतक्या लांबून
थांबून समालोचन करण्याची हे माझं भाग्य समजतो, परंतु समोर दाटाव ए टीमच्या अगेन्स्ट 39 धावा आहेत. जर का समोरच्या टीमच्या जी गोलंदाजी करतायत त्यांनी पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20च्या आतमध्ये या संघाला रोखलं तर मला असं वाटतं उर्वरित 2 षटकांमध्ये या मॅचला रंगतदार स्थिती प्राप्त होईल. हे तीळ मात्र म्हणजे हे निश्चितच घडेल, परंतु सध्या फर्स्ट लुकचा बॅनर तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. मंदार आणि त्याचबरोबर गीतेश बामुगडे याच्याकडून प्लेअर ऑफ द डे आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी मात्र निश्चितच जर्सी दिल्या जात आहे. टॉस साठी आपण आमंत्रित करूया. या आपण जाऊया आमचे सिनियर कॉमेंटेटर कॉमेंटरी बॉक्स मध्ये. तुम्हाला प्रदीपजी भोईर ऐकवतील हे दुसरं सत्र. धन्यवाद समीर सोमने सर. आज आमचं नक्कीच भाग्य मानावं लागेल. एक दिग्गज समालोचक जे रायगडमध्ये नव्हे तर सातत्याने मुंबईमध्ये समालोचन करत असतात, तर त्यांच्या सोबत आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली. धन्यवाद सतीश जाधव, एक मोठ्या नामवंत समालोचक समोर आम्हाला थांबवतो. एकतर मी असं आहे की दिग्गज वगैरे काही नाही, समालोचक फक्त एक साधा असतो. माझं काम एवढंच आहे की बाबा जेवढी मॅचला मजा येईल, रंगतदार येईल आणि आयोजकांचं काय म्हणणं आहे, खेळाडूंचं काय म्हणणं आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचव. तुम्ही बीजारोपण केलं समालोचनाचं, आम्ही आता फक्त गोड फळे खातोय, एवढंच मी म्हणेल. धन्यवाद सोमने सर. परंतु आपलं समालोचन आम्ही ऐकलं होतं, परंतु आज आपल्या समवेत समालोचन करण्याची संधी मिळाली, कारण आपल्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आम्हाला मिळत आहे आणि नक्की तुमच्याकडनं जेवढं आम्हाला काही घेता येईल शिकण्यासारखं तेवढं आम्ही नक्की तुमच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करणार. तर सन्माननीय विनोद रठाडे, खेळू रठाडे यांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे जायचं आहे. तर आपण ज्या सामनाकडे, तर थोडं आमचं लक्ष वेगळीकडे होतं. पाहतो आपण झेल मात्र सुटलोय, निलेश यांचं झेल मात्र सुटतोय. आपण पाहतोय ज्या 39 धावांचा पाठलाग करायचा आहे 4 षटकामध्ये. प्रति षटकाची सरासरी जर पाहायला गेलं ना तर 9.75 सरासरी आपण पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय, एक सुंदर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्या गोलांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. गोलंदाज ऋतिक साळुंके यांच्या माध्यमातून जे जे पॉवर प्लेचे षटक आहे, ज्या पॉवर प्ले षटकामध्ये आपल्याला संघासाठी धावा वाचवायच्या आहेत, त्या धावा वाचवताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अर्थातच ऋतिक. निलेश आणि आपण पाहतोय विनय जे सलामीला आले त्यांना मात्र थांबवण्याचा प्रयत्न या 2 चेंडूमध्ये देखील पाहायला मिळते. परंतु चेंडू मात्र आपण पाहतोय जो जमिनी लगत मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळते लॉंग ऑफच्या दिशेला. तत्पर आपण पाहतोय धावीचा श्री गणेश केला जातोय. धावसंख्या आपण धावपळकडे पाहायला गेलं तर ज्या 39 धावांचा पाठलाग करायचा आहे, आतापर्यंत 3 चेंडूचे फेकी होते, त्याच्यामध्ये 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. 1 धाव आपल्या संघाच्या धावपळकावरती जमा केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय ते म्हणजे बिनबाद 1 ही धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळते यजमान घाटाव या संघाची. तर सुंदर पद्धतीने गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न करतो हा गोलंदाज ऋतिक. फुल टॉस मध्ये चेंडू कर्पूस समाजा नक्कीच घेणार. चेंडू मात्र जातोय लेगच्या दिशेला. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. तर पहा एक फुलटॉस पद्धतीचा चेंडू आला, एक लॉलीपॉप चेंडू, परंतु त्याच्यावरती नक्कीच एक संजीवनी फटका देखील म्हणावा लागेल. एक चेंडूचा लॉलीपॉप चेंडू मिळाला, त्याच्यावरती नो चेंडू घोषित केला पंचाच्या माध्यमातून. भीमर चेंडू नक्कीच हा चेंडू असणार आहे. उघडा डोळे पहा नीट चेंडू असणार आहे तो म्हणजेच हा फ्री हिटचा. या चेंडूवरती कितपर्यंत संधीचा जी संधी मिळाली, धावसंख्या धावपळामध्ये 6 ही पाहायला मिळते यजमान धाटाव संघाची. फ्री हिटचा चेंडू होता मात्र पुरेपूर फायदा उठवता आला नाही. मिड विकेट दिशेला मारला चेंडू, 1 धाव तत्पर पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतोय बिनबाद 7 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक आपण पाहतोय P1 च जे मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय ऋतिक. ओहो जोरदार फटका, सौंदर्य नजाकत पाहायला मिळाली या फटकामध्ये. जे पॉवर प्लेचे षटक आहे त्याला आपण पाहतोय
धन्यवाद डीजे. तर एक सुंदर फटका पाहायला मिळाला, पॉइंट दिशेला कट केला आणि सुंदर एक चौकार देखील आपण पाहतोय फलंदाच्या माध्यमातून. एक समजदारी आणि चांगलं क्रिकेट देखील जे P1चा पुरेपूर फायदा उठवायचा आहे. षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या ती म्हणजेच बिनबाद 11 ही धावफलकावरती पाहतोय. ऋतिक पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर. कोवटा पदा चेंडू, सुंदर सन्मान दिला चेंडूला कवरच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धावसंख्येवर समाधान मानलं जातोय. धावसंख्या आपण पाहतोय पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय बिनबाद 12 ही धावसंख्या, जी सरासरी पाहिजे होती 9.75 ती, तर धावसंख्या आपण पाहतोय ते 12 जी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. समीर सर. पहिल्या षटकामध्ये धावांची सरासरी जी होती 9 ते 10 पर्यंतची, ती मात्र 12 आहे. परंतु ते षटक पॉवर प्लेचं देखील आहे, हे विसरून चालणार नाही. यानंतर 3 सीमारक्षक ऍड होतील, म्हणजे एकूण 5 सीमारक्षक असणारे. हा बेनिफिट असेल बॉलरला. म्हणजे पहिल्या षटकात जेव्हा तुम्ही 40 पर्यंतच्या धावांचा पाठलाग करतायत, एक तर सर कसं आहे की प्रत्येक ओव्हर मागे 10 धावा हे प्राथमिक लक्ष झालंय आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक संघाचं. तुम्ही कुठेही जा, त्यांचा एक बेंचमार्क असतो बॅट्समनचा की प्रत्येक षटकामागे 10 धावा यायला पाहिजे. तिथे +2 जरूर आहेत, परंतु त्या +2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये देखील ते विसरून चालणार नाही. उर्वरित 3 षटकांमध्ये 5 सीमारक्षक असणार आहेत बॉलरकडे. याचा अर्थ बॅट्समन सेट झालेत विदाऊट विकेट. मला असं वाटतं ही जमेची बाब आहे सध्या तरी धाटाव ए टीमसाठी. संघर्ष अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जाणार, या मॅचमध्ये शंका नाहीये. परंतु या मॅचचं प्रिडिक्शन लेवल जर का कोणाला सेट करायचं असेल, क्रिटिसाइज करायचं असेल, तर सेकंड ओव्हर या मॅचची सर्वात महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये समजेल की या ओव्हरमध्ये काय घडेल. जर का जास्त धावा आल्या तर कदाचित धाटाव ए टीम मला असं वाटते डायरेक्ट बाउन्स बॅक करेल, विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करेल. आणि धावा जर का कमी आल्या तर मला असं वाटते धाटाव ए टीमचं विजयी पर्सेंटाईल आहे ते मात्र कमी खेचण्यामध्ये या टीमला नक्कीच मी म्हणेल की हातभार मिळेल. नक्कीच सर. तर कारण घरच्या मैदानात देखील खेळतायत आणि त्यांच्याकडे उत्साह देखील पाहायला मिळते या फलंदाजांकडे धाटाव संघाच्या. तर दुसरं षटक मार्गस्थी प्रगतीपथावर घेऊन हा गोलंदाज बंटी पाटील. बंटीचं नाव आपण पाहिलं तर टेनिस जगतामध्ये नक्कीच खालापूर तालुक्यातील बंटी बद्रिके देखील आपण पाहतोय एक नामवंत खेळाडू आहे. परंतु हा आपण पाहतोय बंटी पाटील आपल्या या सोनार सिद्ध चषकामध्ये गोलंदाजी करताना. जोरात टाकल्या चेंडू आपण पाहतोय, ऑस्टमच्या बाहेर टाकल्या चेंडू, परंतु चांगलं शॉर्ट सिलेक्शन देखील म्हणावं लागेल फलंदाजाचं. चेंडू मात्र आपण पाहतोय इथे पॉइंटला कट केला चेंडू, तत्पर आपण 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय ती म्हणजेच 13 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. आलेल्या माझ्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं आणि या व्यासपीठाल मान्यवरांचं सहर्ष स्वागत. सोनार सिद्ध चषक 2022 पर्व 5व. बंटी पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एक वेगवान गोलंदाज, खुला टाकला चेंडू, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट दिशेला मारला चेंडू, तत्पर मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. 1-1 धावे मात्र समाधान मानतोय आणि एकेरी धावसंख्येने आपला धावफलक मात्र धावता ठेवताना पाहायला मिळतोय यजमान सोनार सिद्ध धाटाव संघ. धावसंख्या 14. एक सामन्याला हे नक्कीच चुरस येणार आहे. समीर सरांनी उल्लेख केलं कारण दुसरं षटक जे असणार आहे ते फार महत्वाचं असणार आहे. आणि त्या मार्गस्थी चालत असताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅटची कडा तोडून गेल्या चेंडू गल्ली त्या दिशेमध्ये, परंतु एक चौथी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या धावफलकावरती एकेरीने वाढते पुन्हा. पंधरा या धावसंख्येवरती बंटी मात्र एक सुंदर अशी गोलंदाजी करतोय, जी खेळपट्टी गोलंदाजाला जशी पाहिजे तशी खेळपट्टी ते पाहायला मिळतोय या गोलंदाजीच्या माध्यमातून. गुडलाईन स्फोटला आदळला चेंडू, तत्पर 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. या दुसरा षटक आपण पाहतोय ना अतिशय सावधरित्याने खेळताना पाहायला मिळतोय या फलंदाजाच्या माध्यमातून. षटकातील उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहेत, परंतु एक पार्टनरशिप देखील चांगली पाहायला मिळते. 16 धावींची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते या 2 फलंदाज निलेश आणि विनय यांच्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. बॅटची कडा धरून गेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव मात्र रोखू शकत नाही.
एक सुंदर अशी रनिंग बिटवीन मानावं लागेल या दोन फलंदाजामध्ये. षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. ह्या ज्या समोरच्या आपण पाहतोय क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू असताना देखील धावा घेतात ते ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जास्त धावा घ्यायचे. मायकल बेवन असेल, डेनी मार्टन यांची नेहमीच चौका षटकार कमी असायचे, परंतु सिंगल डबलला त्यांचा भर जास्त असायचा. हे क्रिकेट आपल्याला ह्या मैदानावरती देखील या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. बंटी हो इथे मात्र पाहतोय आपण एक आगळा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि पहिला विकेट जातोय. बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे धन्यवाद डीजे. तर धावसंख्या आपण पाहतोय दोन षटकाच्या समाप्तीनंतर 17 ही धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळतोय. आता मात्र येणारे दोन षटक म्हणजेच 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असणार आहे. समीर सर, आपण पहिला उत्तरार्धामध्ये बघायला गेलो ना 39 धावांचा पाठलाग करायचं होतं, तर पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज ऋतिक याने 12 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर तुम्ही उल्लेख केला होता दुसरं षटक महत्वाचं असणार आहे आणि ते नक्कीच महत्वाचं ठरलं. जर बंटी पाटीलचं षटक पाहायला गेलं ना त्याच्यामध्ये त्यांनी 5 धावा फक्त खर्च केल्या, म्हणजे समीकरण सरासरी धावांची सरासरी वाढत गेली. आता मात्र आपण पाहतोय 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. ती म्हणजेच यजमान आपल्या सोनारशीत थाटाव्या संघाला. षटक क्रमांक 3 घेऊन होते गोलंदाज विजय नागवेकर. एक भव्य देवी आपण ही स्पर्धा पाहतोय. सन्माननीय विनोद भाऊ पाशीलकर यांच्या वाढदिवसानिमित्त होणारी ही स्पर्धा, परंतु कोविड-19 असल्या कारणाने ही स्पर्धा थोडीशी आपल्याला उशिराने पाहायला मिळत आहे, परंतु स्पर्धा मात्र होताना पाहायला मिळत आहे. विजय टेनिस जगतामध्ये शॉर्टपिच मध्ये चेंडू हवेमध्ये, परंतु चांगलं दर्जा क्षेत्ररक्षण देखील म्हणावं लागेल. या क्षेत्ररक्षणाचा दुसरा हादरा मिळतोय धाटाव्या संघाला. सचिनने एक सुंदर झेल पकडलंय. धन्यवाद डीसी. इथे असं कुठं वाटत होतं की पहिल्या षटकामध्ये कमबॅक केलेला आहे धाटाव संघाने, परंतु नक्कीच चांगलं कमबॅक केलं. ह्या दुसरा जो षटक घेऊन गोलंदाज आला बंटी याने 5 धावा खर्च केल्या आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज विजय एक सुंदर अशी गोलंदाजी करतोय. जर आपण विचार केला टेनिस क्रिकेट जगतामध्ये विजय पावले असेल, विजय बालाजी असेल पनवेल परिसरातील, परंतु आज आपण पाहतोय आपल्या धाटाव विभागामध्ये विजय तर हा विजय गोलंदाज पाहतोय. एक नक्कीच आपल्या नावाप्रमाणे देखील चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. इथं एक फलंदाजाला आपण पाहतोय झेल देण्यामध्ये यशस्वी केला आणि त्या फलंदाजाला मात्र माघारी परतवण्याचा देखील पराक्रम केला. धावसंख्या धावपळाकडे पाहतोय ती म्हणजे तिसरा षटक क्रमांक मार्गस्थ असताना 17 धावा. हो सुंदर गोलंदाजी, एक अचूक लाईन लेत आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय गोलंदाज विजय. 10 चेंडू 22 धावांची गरज असणार आहे. असं वाटत सामना जवळ येते की काय, परंतु सामन्याला लांबवण्याचा प्रयत्न मात्र ह्या गोलंदाजांनी नक्कीच केलाय. इथे आता मात्र प्रत्येक धावेसाठी झगडावा लागेल, घाम घालावा लागणार आहे या फलंदाजांना. फ्रंटफूट लावून मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक निर्धाव चेंडू. 9 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. एक अप्रतिम गोलंदाजी करतोय विजय. मलखंडवाडी संघाचा एक सुंदर गोलंदाज आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी करतोय.
विजय पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर. नक्कीच इथे थोडं दिशाहीन भरकटला चेंडू पाहायला मिळतोय, कारण गोलंदाजाकडे आत्मविश्वास जास्त आला होता. तो आत्मविश्वास मला जास्तच झालेला दिसतोय या गोलंदाजाचा. परंतु प्रत्येक गोलंदाजी एक रणनीती देखील वेगळी असते उमेश सर. आपण पाहतो चेंडू अवांतर जातो, एक धावसंख्या मात्र भले अवांतर नाही का होऊ ना, पण धावसंख्या मात्र धाटवा संघासाठी येणे गरजेचं आहे आणि ती धाव मात्र इथे येताना पाहायला मिळते. आता मात्र येणारे 9 चेंडू 21 धावांची गरज. 21 धावा म्हटल्या, 21 अंक म्हटला तर नक्की शुभ अंक म्हटला जातो. आपल्या श्री गणेशाला विघ्नार्थाला आपण 21 मोदकांचा नैवेद्य देखील दाखवतो. हा शुभ असणार का? आणि नक्कीच हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन गेलेला चेंडू सीमारेषेबाहेर. संजीवनी षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच विघ्नहर्ताचा आपण इथं आपल्या बाप्पाची मूर्ती पाहतो. एक शुभ अंक म्हटलं आणि नक्कीच 6 धावा देखील या चेंडूवरती आल्या आणि धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 24. आता येणारे 8 चेंडू म्हणजे 15 धावांची गरज. जवळजवळ सामना धाटाव संघाकडे आता मात्र यायला लागलेला आहे, कारण आणण्याची कुवे त्या गोल फलंदाजांनी दाखवली, अर्थातच सिद्धांतने. फ्रंट फुटला येऊन मारण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेला मारला एक चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल ठरतो चेंडू पकडण्यामध्ये. फंबल होतं क्षेत्ररक्षक. जर सामना जिंकायचा असेल तर आपल्याला चांगला दर्जादार क्षेत्ररक्षण देखील करावं लागणार आहे, कारण स्वतः यजमान संघ खेळतोय. तो शेवटचा चेंडू पडतो हात न मारणारा संघ आहे. त्याच्याकडे त्या 2 खेळाडूंकडे ती दाद आहे, हिंमत आहे, चिकाटी आहे, जिद्द आहे. धावसंख्या धावपळाकडे पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक चेंडू अजून शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज असणार आहे. जे पहिले चेंडूवर पाहिले गोलंदाज विजयाने चांगली गोलंदाजी केली होती, मात्र जो चेंडू वाईट, किती वाईट ठरला, वाईट चेंडू किती वाईट ठरला ते पहा. एक अवांतर धाव आली, त्याच्यानंतर षटकार आला, त्याच्यानंतर पुन्हा 2 धावा आल्या. धावसंख्या आपण पाहत होते म्हणजे 7 चेंडू 13 धावांची गरज असणार आहे. एक चांगला समजदारी जर क्रिकेट मानावा लागेल. एक धाव पुन्हा, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, एक चांगलं रनिंग पिंडून एक म्हणावं लागेल 2 फलंदाजामध्ये. एक चांगली पार्टनरशिप देखील करण्याचा प्रयत्न करतायत. इथे आपण पाहतोय 3 षटक संपतायत. षटक क्रमांक 3 संपलं. ज्या 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती 28 पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू 11 धावेची गरज असणार आहे. 6 चेंडू 11 धावेंची गरज जिंकण्यासाठी यजमान धाटाव या संघाला. आता मात्र मलखनवाडी संघ इथे कोणता हुकमाचा एक्का इथे, आणि या स्पर्धेचा देखील नियम आहे की धावा कंपल्सरी चेसिंग करायचे आहेत. एक हुकमाचा एक्का इथे कोणता आजमावणार हा संघनायक, कारण आता 11 धावा वाचवायच्या आहेत. 6 चेंडू 11 धावा, आणि इथे मात्र थोडस आपली बॅट मात्र तशी तळपले तशी ठेवायला लागल्या, तळप गरम करावे लागणार आहे फलंदाजाला सिद्धांत आणि शुभमला, कारण 6 चेंडूमध्ये 11 धावेंची गरज आहे. बॅकफुटला जाणारा संघ पुन्हा फ्रंटफुटला येतोय, कारण हेच क्रिकेट असतं. क्रिकेट राजकारण आणि सरडा, कधी रंग बदलेला याचा काही नियम नाही. त्यात आता पुन्हा पडतोय तो म्हणजे पाऊस, अवकाळी पाऊस. पाऊस सुद्धा तसंच चाललंय, कधी येतोय कधीही जातोय. 6 चेंडू 11 धावेंची गरज. एक चित्तथरारक आणि रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर सज्ज होते गोलंदाज सचिन. सन्माननीय किशोर रठाडे साहेब यांना विनंती करतोय की आपण मंचकावरती यायचं आहे आणि आपल्या मंचकाची शोभा वाढवायची आहे. 6 चेंडू 11 धावेंची गरज असणार आहे. हाय व्होल्टेज हा आपण सामना पाहतोय. सचिन षटकातील पहिला चेंडू मात्र पाहतोय चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सफल देखील ठरतोय. तत्पर मात्र 2 धावा रोखू शकत नाही. विडवांच्या दिशेला हा मारला चेंडू, तत्पर मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहतोय आता उलटी गिनती चालू झाली आहे. अर्थातच 5 चेंडू
9 धावींची गरज असणार आहे धाटाव या संघाला. सचिनला कमबॅक करावा लागेल, परंतु तेवढीच चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे ती म्हणजेच शुभमला. कारण शुभम आपल्या घरच्या मैदानात खेळतोय, आपल्या ग्रामस्थांचं आणि आयोजक स्वतः आहे, त्याच्यामुळे त्याला चांगला हिरो ठरण्याची देखील संधी आहे. 5 चेंडू 9 धावींची गरज. एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. सचिन स्लोवर चेंडू हवेत, परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धाव्यांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर भाईजान, हे तुम्हाला जे झेल पकडला आठवतं का? लगान पिक्चर मध्ये जो षटकार लगावला होता तो सीमेरेषेच्या बाहेर जाऊन कॅच पकडलेला आणि सेलिब्रेशन करत होतं. तसंच काहीतरी आपल्याला चित्र इथे पाहायला मिळालं. इथे मात्र सामना जवळजवळ आपल्या धाटाव संघाच्या बाजूने येते, परंतु मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. आता मात्र पाहतोय 4 चेंडू 3 धावींची गरज जिंकण्यासाठी. शिवम सुंदर फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी. 8 धावेवरती खेळ करतो आपल्या वैयक्तिक या धावसंख्येवरती. खुला टाकला चेंडू, तत्पर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? नक्की दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. एक समजदारीचा क्रिकेट या 2 फळांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक औपचारिकताच मात्र बाकी आहे अजून, कारण या स्पर्धेचा नियम आहे की धावा आपल्याला कंपल्सरी चेसिंग करायची आहेत. अजून 1 धावेची गरज आहे. 3 चेंडू 1 धावेची गरज जिंकण्यासाठी. एक सुंदर आयोजन नियोजन पाहतोय या सोनार सिद्ध चषकामध्ये. सचिन पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ट्रास्ट टाइप मारलेला हा फटका आणि चेंडू मात्र जातो. आपण पाहतोय 1 धाव पूर्ण केली जाते आणि इथे मात्र धाटाव संघ विजयी होतोय. डीजे. तर विजय आणि पराजय दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.